अजितदादांनी केलेल्या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य आहे. तथ्य नसतं तर यांनी त्याला प्रत्युत्तरादाखल उत्तर दिलं असतं. तसं झालं का? तर झालं नाही. तुम्ही बघा की 2017च्या अगोदर JNNURM आदरणीय पवार साहेब राज्यामध्ये केंद्रामध्ये मंत्री होते. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली JNNURMच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी या शहराला मिळाला आणि त्याच्यातून जी विकास कामं झाली तीच विकास कामं आहेत. बरोबर. यांनी 2017 नंतर स्मार्ट सिटी आणली. काय स्मार्ट सिटीची अवस्था आहे त्यांनी सांगावं ना, यादी द्यावी की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आम्ही अमुक 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 कामं केली. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून एवढा एवढा निधी आला. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आलेला निधी आणि JNNURMच्या माध्यमातून आलेला निधी याचं कम्पॅरिझन करा. आदरणीय पवार साहेब केंद्रात असल्यामुळे आणि अजितदादा या ठिकाणी शहरात लक्ष घालत असल्यामुळे शहराचा विकास झाला. एवढे पैसे शहराला केंद्राकडून मिळाले. त्याच्यानंतर यांच्याकडे काहीच झालं नाही. स्मार्ट सिटीच्या नावाखाली वेगवेगळे प्रोजेक्ट काढले, सगळे प्रोजेक्ट बंद पडले. आज महानगरपालिकेला कर्ज काढायची वेळ आली. फुटपाथला तुम्ही हजार हजार कोटी रुपये खर्च करायला निघाले. तर मग कसल्या प्रकारचा विकास आहे?